हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। झेंडा किती भारी दिसतोय है ना? अरे आता तिकडून त्या साईडला गेलंय, हवा हवा आली तशी. इकडून या साईडला आल्यावर मला सांग, मग आपण शूट करू. किती सुंदर दिसतोय ना. ये है मेरी भारत की शान, मेरा भारत महान, जय हिंद. है ना? जय हिंद. हॅलो फ्रेंड्स, प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. एका ताईने कमेंट केली होती की दिव्यामध्ये फूल कशा पद्धतीने येतो ते तरी दाखवा आम्हाला. तर हे बघा, अशा पद्धतीने आज तर चंद्रकोर बनलेली आहे, पण दररोज आहे ना वेगळ्या वेगळ्या आकृत्या तयार होतात त्या दिव्यामध्ये. पण रोज फूल येतो बघा. मी दिवा लावला की रोजच सकाळ संध्याकाळ फूल येत असतो. काय कारण असेल माहीत नाही, पण असू द्या, चांगलं असते म्हणतात. इकडे मयंक उठला होता, त्याचा ब्रश वगैरे झालं, त्यानंतर तो बसला सकाळी सकाळी अभ्यासाला आणि खेळत होता. तर नाश्ता वगैरे करून घेतला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि कोणाला फसवू नका. स्वतः फसलो तरी चालेल, पण कोणाला फसवू नका रे बाबांनो. आणि आयुष्य एकदाच आहे, मन मारून नाही तर मन भरून जगा. कोणाचा अन्याय अत्याचार सहन करून घेऊ नका. हाय तिथं बोलून मोकळे व्हा, बरोबर ना? आता तुम्हाला वाटत असेल की आता बाई काय हा नवीन प्रकार एक डोक्याचं ताण गेलं की एक आहेच बाबा. तुम्हाला आश्चर्य वाटणार जसं मला वाटतोय. आई शपथ, कधी कोणासाठी काहीच करू नये बाबा. माणसाने कधीच कोणासाठी काही करू नये. आता खरंच एवढा कलियुग आलाय ना, कुठं काय कसं काय घडेल सांगताच येत नाही. तर असू द्या, आज आहे संडे आणि सर्वात अगोदर तर रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर बापरे, काय बोलू, कुठून बोलू, कशी सुरुवात करू मला समजत नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट मी सांगणार आहे त्या गोष्टीचा तुम्हालाही शॉक लागेल आणि विचारात पडणार की काय बोलू ना. बरं जाऊ द्या, आज मस्तपैकी संडे आहे आणि दर संडेला आम्ही कुठंतरी फिरायला जात असतो, तुम्हाला माहिती. तर आज फिरायला जायचं. हां, मयंक घरी आहे बघा. हाय करे. तर मयंक घरी आहे. मयंक काय आज रिपब्लिक डेचा झेंडा फडकवायला काही गेला नाही. एवढं सकाळी सकाळी उठत नाही म्हणे, मी 6 वाजताच बोलवलं होतं सरांनी. तर मयंक काय उठला नाही, गेला नाही झेंडा फडकवायला, झोपूनच राहिला. मग आम्ही उशीरपर्यंत झोपलो, उठलो, नंतर कामं आवरले, आता बसली. तर एक नवलच वाटते बाई मला. एका गोष्टीचा प्रश्न पडलाय लय मोठा, म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा. नेमकं हसाव की रडाव ते काही कळना मला. बरं जाऊ दे, आज संडे आहे, आम्ही जाणार आहे फिरायला. कुठं जायचंय? जाऊ कुठं पण. इस्कॉन. तुला काही घेऊन नाही देणार ना? एक वस्तू घेऊन द्यायची. मी 2 वस्तू घेऊन दिल्या त्या मागच्या वेळेस. एक घेऊन द्यायची. मागच्या वेळेस आम्ही फिरायला गेलतो ना, तो व्हिडिओज टाकायचा राहिला, याच्या चॅनलवर टाकायचा. हा महत्वाचं. इकडे चल, इकडे एक गोष्ट सांगते, इकडे ये ना. इकडे तुझ्या चॅनल बद्दल बोलू आपण. तुझ्या चॅनल बद्दल बोलून ये ना. तर मयंकचा चॅनल दुसरा क्रिएट केलाय बरं का. मयंक तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार नाही, कारण मला वाटलं नव्हतं हे लोक सगळं सुटलं म्हणजे यांना जर काहीच टॉपिक नाही भेटला तर हे माझ्या पोरावर येऊन अडकतील. मयंकच्याही मागं लागले, आम्ही असं करू, पोरगं ताब्यात देऊ वगैरे, काय 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 ते बडबड बडबड. बाबा त्याचा वाटा सेपरेट करून टाकलं. मी कोणाला एकही असं बोलायसाठी पॉईंटच देत नाही आहे जेणेकरून ते भुकत बसतील, कारण हे यूट्यूबचे भिकारी आहेत ना, माझ्याच नावावर भुकायला बसलेले आहेत, एनी टाईम तयार आहेत. तर काय झालं, यांना माझ्या व्हिडिओ थ्रू कोणताही पॉईंट भेटला की तो उचलतात आणि भुकत बसतात. मग काही नाही भेटलं की मग एकामेकामध्येच भांडणं करतात, समजलं ना, खोटे खोटे. तर असू द्या, त्याच्यामुळे मी मयंकला आहे ना सेपरेट करून टाकलेलं आहे. त्यामुळे मयंक तुम्हाला जास्त काय शक्यतो नाहीच्या बरोबर माझ्या चॅनलवर मयंक तुम्हाला दिसणारच नाही. तर मयंकचा मी सेपरेट चॅनल क्रिएट केलेला आहे, माय लाईफ मयंक. एकतर मी त्या चॅनलचं नाव चेंज करून देईल, नाही तर मग हाय सध्या तो आहे, कारण माझा एक जुना पण चॅनल होता मयंकचा, माय लाईफ मयंक म्हणून. तो चॅनल डिलीट झाला, मग मी हा परत चॅनल क्रिएट केलेला आहे.
तर शक्यतो नाव तोच राहील किंवा मग मी भविष्यात चेंज करू शकते. मला तर असं वाटतं ना सिंगल मॉम. हां, सिंगल मॉमवरून आठवलं मला, एक आशाताई म्हणून आहेत. तर सिंगल मॉम आशा म्हणून चॅनल आहे यूट्यूबवर. त्यांना आहे ना सगळ्यांनी खरंच सपोर्ट करा. मी जास्त ओळखत नाही त्यांना, पण 1-2 व्हिडिओ बघितले होते. मी त्यांच्या व्हिडिओमधून वाटत होतं की खरंच त्यांना खूप मदतीची गरज आहे, त्यांना सपोर्टची गरज आहे. आणि खूप म्हणजे माझ्यासारखीच परिस्थिती, खूप म्हणजे एकटी बाई म्हणल्यावर किती हाल असतात तुम्ही समजू शकता. तर कुठंतरी असं वाटत असतं आपल्याला जाऊ दे, कुठे जॉब जर नसेल भेटत तर घरी बसून हे यूट्यूबवर का होईना आपली कहाणी सांगून आपण 4 पैसे कमवू शकतो किंवा तिथून काहीतरी दुसऱ्यांना प्रेरणा भेटेल, असं काहीतरी करू शकतो, असे विचार राहतात. तर त्या ताईंनी चॅनल क्रिएट केलं आहे वाटतं, त्यांना खूप सपोर्टची गरज आहे. तर सिंगल मॉम आशा, सिंगल मदर आशा असं काहीतरी चॅनल आहे त्यांचं. तुम्ही एकदा सर्च करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईन त्यांची. मी काही प्रमोशन करत नाही किंवा त्यांनी मला सांगितलं पण नाही की माझं चॅनलचं प्रमोशन करा वगैरे. काल मी लाईव्ह आली होती तर एक ताई मला म्हणत होते की ताई ते अशी व्यक्ती आहे, त्यांची मदत करा, ते खरंच खूप प्रॉब्लेममध्ये आहेत वगैरे. मग मी जाऊन त्यांचं चॅनल चेक केला. त्या अगोदर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं, पण एवढं नाही लक्ष दिलं. मग नंतर मी जाऊन चेक केलं चॅनल, मग 1-2 व्हिडिओ बघितले, मग समजलं. म्हणलं खरंच हे बघा, माझ्याकडून तर काय कोणाला 1 रुपयाचा सपोर्ट होऊ शकत नाही. मी तर काय 1 रुपयाचा कोणाला सपोर्ट करू शकत नाही, कारण ऑलरेडी मी सिंगल मदर आहे आणि मला कोणाचाही सपोर्ट नाही आहे. आणि तुम्ही बघितलं माझा जेव्हा घटस्फोट झाला त्यावेळेस मी 1 रुपयासुद्धा पोटगी घेतली नाही. उलट माझ्याच पैशाचं नुकसान झालेलं आहे भरपूर. त्यामुळे पैशाच्या बाबतीत तर नाही कोणाची सपोर्ट करू शकत. पण मग एक वाटतं आपल्याला का सपोर्ट करायचं म्हणल्यावर कोणाला फक्त पैसाच नसतो. आता बघा, एक ताई होती, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मला म्हणे करिश्मा मला वेळ नसतो म्हणे, मी खूप बिझी असते, पण तुझे व्हिडिओ मी याच्यासाठी बघते, म्हणजे जरी नाही बघत असेल ना स्वयंपाक करता करता किंवा काहीतरी कामात असेल त्या टायमिंगला तुझा व्हिडिओ चालू करून देते आणि ठेवून देते. असं जोपर्यंत तुझा व्हिडिओ संपत नाही तो चालूच राहतो. मी बघत पण नाही, पण मग ते व्हिडिओ चालू ठेवतो की तुला ते व्ह्यूज यावं. आणि त्या व्ह्यूवरून तुला मी पैशाची तर मदत नाही करू शकत, माझी एवढी हे नाही, पण मग त्या व्ह्यूजवरून तुला डॉलर तरी बनत असतील, त्याच्यामुळे मी तुला सपोर्ट करते. खास करून तुझ्या मुलासाठी मला वाईट वाटतो म्हणून मी सपोर्ट करते, असं ते बोलत होते. म्हणजे ते म्हणत होते की मी तुला असं पैशा पाण्याचं तर नाही सपोर्ट करू शकत, पण तुझे व्हिडिओ पाहून मी सपोर्ट करून तुला 4 पैसे भेटतील यासाठी नक्की हे करू शकते. मग ती म्हणत होती जाऊ दे, तुझ्या पोराचा आशीर्वाद लागेल मला, मग मी तुझे व्हिडिओ पाहते, माझ्याकडे वेळ नसतो तरी. त्याच पद्धतीने आता राहिली गोष्ट आशाताईची, तर मी त्यांना पैशाची तर नाही मदत करू शकत, पण एवढं आहे की मी त्यांचं एक चॅनल प्रमोट करून किंवा तुम्हाला सांगून तुम्ही त्यांना सपोर्ट करा, एवढं तर मी सपोर्ट करू शकते. बाकी माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी करते, ठीक आहे. तर आशाताईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन, नाहीतर सिंगल मदर आशा असं सर्च केलं तरी येतं, ठीक आहे. तर चला, आज आहे संडे, आम्ही जाणार आहे फिरायला. आणि मयंकला मी या चॅनलवरून सेपरेट केलं आहे. त्याचा माय लाईफ मयंक म्हणून मी एक चॅनल वेगळा क्रिएट केलेला आहे. तिकडं काहीतरी 400, 350, 400 काहीतरी. कोण आहे रे, 1 मिनिट. तर मयंकचं चॅनल सेपरेट केलेलं आहे. 350, 400 काहीतरी त्याचे व्ह्यूज, सॉरी बरं, त्याचे काहीतरी 350, 400 सबस्क्रायबर झालेत. तर तेव्हा तर मी व्हिडिओ पण टाकले नव्हते, म्हणजे अजूनही व्हिडिओ नाही टाकलेत मयंकच्या चॅनलवर, फक्त 2 शॉर्ट व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये एवढं सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, सपोर्ट केला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असं सपोर्ट राहू द्या. मयंकचा जर व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला मयंक आवडत असेल तर मयंकच्या चॅनलवर बघा, कारण हे लोक आहेत ना यूट्यूबचे, मला सुखाने काही जगू देत नाही. काहीही टाकायला गेले मी यूट्यूबवर की ते पॉईंट उचलतात आणि त्याच्यावरच चगळत बसतात, त्याच्यामुळे नको वाटतं मला. म्हणून मी या चॅनलवर मयंकला दाखवणार नाही, काय असेल ते त्याच्या चॅनलवर. तुम्ही तिकडे जाऊन नक्की सबस्क्राईब करा. इथं मी त्याच्या चॅनलचं नाव देऊन देईल, माय लाईफ मयंक असं. तर सर्च करा, आणि नसेल सापडत तर माझ्या कम्युनिटीला पण लावलेलं आहे त्याचं चॅनल, तिथून पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मयंकचं चॅनल मी सेपरेट केलेलं आहे. आणि आशाताईला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आम्ही जाणार आहे फिरायला, कारण आमचा दर संडे असतोच कुठंतरी. तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि महत्त्वाचा जो विषय होता सुरुवातीला, बापरे रडाव की हसाव हेच कळत नाही, पण महत्त्वाचा जो विषय होता ना तो तुम्हाला क्लिअर करून देते मी. मला आश्चर्य वाटतो की आपण जर एखाद्या व्यक्तीला समजा गिफ्ट दिलं आहे, ते आपली जेवढी हायपत, आपण ते 5 रुपयाचं देऊ दे नाही तर 10 रुपयाचं. माझं काय म्हणणं आहे, गिफ्ट हा गिफ्ट असतो. पुढच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर गिफ्ट पाहून स्माईल आली पाहिजे, मग ते एक छोटंसं फूल का असो ना, बरोबर ना. पण स्माईल तर नाहीच आली, जाऊ द्या. मी तुम्हाला माहिती मी कोणाबद्दल बोलते, जास्त डीपमध्ये सांगायची गरज नाही.
तर मी कानातली बाळी केली होती, तुम्हाला आठवत असेल अजून तो व्हिडिओ आयडीवर पडला. तर कानातली बाळी केली होती. त्या बाळीचा आनंद तर नाही झाला. पहिले तर म्हणे मला बाळी करायची, हे मी ऐकत मी ते सरप्राईज गिफ्ट दिला. तर त्याचा आनंद तर नाही झाला. मग नंतर म्हणे नाही मला चांदीची नाही सोन्याची करायची होती. सोन्याची तर माझी काही हैपत नव्हती, पण मी चांदीची केली. बरं केली तर केली. एखाद्याने जर गिफ्ट दिला तर ते गिफ्ट नसेल पाहिजे ते एकदा तिथंच नकार देऊन द्यायचं, नाही का. पण अक्षरशः तुम्ही आजपर्यंत असं कुठं बघितलं का? मला आश्चर्य वाटतं, मला हसायला येतं आणि रडायलाही खूप येतं की आपण एवढ्या प्रेमाने एखाद्या व्यक्तीला गिफ्ट दिलं आणि त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी जाऊन ते गिफ्ट विकून टाकलं. विचार करा, म्हणजे किती तो कोणतापणा म्हणू आता याला मी, नालायकपणा म्हणू, मूर्खपणा म्हणू, बावळटपणा म्हणू, काय म्हणू मी, काय नाव देऊ, मला शब्द सापडत नाही आहेत. अक्षरशः मी दिलेला गिफ्ट विकून टाकला म्हणे. सांगा बरं, मी दिलेला गिफ्ट विकला आणि त्या बदल्यात 2 केले. इकडून एक घातलं आणि इकडून एक घातलं. तो बरोबर बोलला होता संजा गंजा. तो म्हणे दोन्ही कानात घालायला पाहिजे होतं. ते बरोबर केलं तसं. आणि त्याला ते डुलबी लावले रुद्राक्षाचे. आई शपथ, काय चेहरा दिसतो ना एकदम. ते टुकार पोरं नसतात का, ज्याला शोभते त्याला शोभते. असं कोणाचंही काम नाही आहे. 2 कानात 2 अशा भल्या मोठ्या मोठ्या भाड्या घालून घेतल्या ना, त्याला ते तसले झुमके लावलेत. काय बोलावं ना, शब्दच सापडत नाही आहेत मला. आई शपथ, स्वप्नात पण मी विचार केला नव्हता माझ्या गिफ्टची अशा प्रकारे ऐशी तैशी होईल. आणि माझं पहिलं गिफ्ट जे दिलं होतं मी, ड्रेस, ते आवडत नाही म्हणे, आवडलं नाही, फिटिंग नाही बसत, काय काय कारणं शोधले आणि आता तेच घालू फिरते. हे देवा, भगवान, ईश्वरा, उठाले रे बाबा, मुझे नहीं रे इसको. आई शपथ, काय बोला राव, शपथ ना, मला शब्द सापडत नाही. हो, पाणी आया, आवर जायचे आपल्याला फिरायला. तर मी जे गिफ्ट दिलता त्या गिफ्टला इकून दिलं. आणि बरं, हे केलं तर केलं. अजून एक महत्त्वाचं पॉईंट ऐका बरं का. हे केलं बरं का, जिथून मी केलं तर ती बाळी तिथं गेला आणि तिथं म्हणे काय मला 2 करायचे आणि पैसे नाही म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, मी उद्या देईल पैसे. बरं 2 करून दिले त्या माणसाने माझ्या विश्वासावर बरं का. कारण मी इथं राहते, म्हणजे मी एवढी जमवून ठेवली आहे ना सगळीकडे माझी व्यवस्थित, म्हणजे रिस्पेक्ट देतात दुकानदारांसोबत, त्यांच्यासोबत जे ओळख आहे ना, मला रिस्पेक्ट देतात ते लोक. तर माझ्या भरोशावर त्या व्यक्तीने, त्या सोनाऱ्याने याला 2 बाळ्या दिल्या. हा काय म्हणला मी उद्या पैसे देतो. बरं, तो 1000 फोन करतोय आता सोनार, तर त्याचा फोन नाही उचलत म्हणे. सांगा, म्हणजे हे कितपत योग्य आहे बरं. 1 बाळी एक तर ती पटली नाही, ते मोडून 2 केल्यात. त्या 2 केल्या तर एकाचे पैसेच दिले नाही. सांगा, उद्या देतो म्हणे तर आता फोन उचलत नाही. कुठं हुडकावा त्या बिचाऱ्यांनी. म्हणजे असं कोणाच्या विश्वासाचा घात करायचा असतो का, हे तुम्हाला पटतंय का बघा, सांगा बरं. काय बोलावा आता बाबा, लय प्रश्न पडला मला, अवघड झालं रे. अजून मी किती नालायकपणा सहन करायची सांगा. आणि मग लोक बोलतात, मी खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे क्लिअर करायला, पण कसं आहे ना, उगं घाणीत कोण दगड मारेल. आणि मग काय, मी काही विषय घेतला की ह्या यूट्यूबवरच्या भुकणाऱ्या लोकांना चावचाव करत इकडे येतात, उचलतात आणि हात बसतात. त्याच्यामुळे मला ते नाही योग्य वाटत तो विषय घ्यायला. बोला, आवरण मग जायचं ना आपल्याला. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसं सबस्क्राईब करा, असं सबस्क्राईब असतं काय. आणि मग अजून मम्मीच्या चॅनलला पण असं करा, कुचुप. जा आता आवर होय. तर असा हा विषय बघा. काय करावं बाई, कुठं न्यावा या माणसाला, काय कळं ना मला. माझं दिलेला गिफ्ट बी आवडला नव्हता तरी घालू फिरते. आणि त्याच्यानंतर जे दुसरं गिफ्ट दिलं तर ते आवडला नाही म्हणून ते मोडून, म्हणजे ते विकून 2 केले ते एकाचे पैसे बी दिले नाही. आणि सांगायसारखे बारीक लय किस्से आहेत जे की तुम्ही अक्षरशः विश्वास बी बसणार नाही. हे असलं लबाडी खोटं बोलणं आपल्याला जमत नाही. त्यामुळे आणि मी काही गोष्टी क्लिअर न करण्याचं एकच कारण आहे की काही लोक काय करतात, मी बोलली की मग तो तुकडा उचलतात आणि मग भुकत बसतात त्याच्यावर. त्यामुळे मी काही क्लिअर नाही करत आहे काही गोष्टी. पण बरेच हाल आहेत बाबा, बरंच डोक्याला ताण आहे बाबा. असं नको रे बाबा कोणा.
लय अवघड आहे बाबा, लय अवघड आहे. कोणाच्या गिफ्टचा अपमान करावा ना तर अशा पद्धतीने. खरंच लय जबरदस्त भारी अपमान केलेला आहे. साहेब थँक्यू. तुम्हाला साहेबाची प्रतिमा काय म्हणता उपमा दिली तर तुम्ही उपमा झाले पार. साहेब साहेब म्हणून साहेबच झाले तुम्ही. तर साहेबाचा 2-2 लाखाचा व्यवहार असते म्हणे बाई रोजचा. जाऊ द्या आता, नाही सांगायचं मला काही. खरंच चप्पच असं वाटतं ना मनमोकळेपणाने सगळं बोलून द्यावं. बऱ्याच गोष्टी आहेत पण एखाद्याची ते खोटी तारीफ करणं आहे ना लई महागात पडते मला. की हा व्यक्ती चांगला आहे चांगला आहे चांगला आहे, 2 शब्द चांगले बोलला की मी मागच लागून जाते. हाय चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. एवढं बितलं माझ्यावर पण अजून काय माझी अक्कल ठिकाण्यावर आली नाही तरी मी त्या व्यक्तीबद्दल सांगत राहते. एखादा व्यक्ती माझ्याशी 2 शब्द चांगला बोलला, चांगला वागला, हा लगेच हा व्यक्ती चांगला आहे चांगला आहे. पण तो प्रत्यक्षात कसं आहे हे मला माहीत राहतं. पण उगाच मी इमेज बनवून देण्याच्या बाबतीमध्ये दरवेळेस तसं होतं माझ्यासोबत. पण असू द्या बाबा, काय म्हणतात नाही का, आगीतून उडायचं आणि फोपाट्यात पडायचं ते नाही जमणार मला. त्यामुळे विषय क्लोज, ड्रॉप. काय करायचं आहे कर, तुझी लाईफ आहे, तू कोणाला फसव नाही तर तिकडं कोणत्याही पद्धतीने ऐश कर. आय डोंट केअर. आमच्या लाईफचं वाटोळं करू नको. कारण कसं आहे आम्ही कष्टाने खाणारे लोक आहे. जरी हे यूट्यूब देतो ना आम्हाला 4 पैसे तर याच्यावर बी आम्ही बोंबलतो. आमची एनर्जी पैसा, आमची एनर्जी टाईम आणि हे नेट वगैरे जे काही आहे ना त्याला रिचार्ज मारावं लागते. पैसे बी वेस्ट करतो हे सगळं करायला. त्याच्यामुळे आम्हाला हे जमणार नाही असं कोणाचं हरामचं खायला, खोटं बोलायला, लोकांना लुबाडायला, आमचं हे आहे ते सांगायला नाही जमणार मला. जे आहे ते रिॲलिटी आहे. आमच्या घरामध्ये खायचे वांदे आहे. आमच्या घरात कधी कधी खायला नसतो. आम्ही काढतो येडेवाकडे दिवस कसे तरी. तर बऱ्याच गोष्टी आहे अशा. जाऊ द्या. फक्त एवढंच म्हणायचं आहे की एखाद्याचं गिफ्टचं एवढा अपमान करायचं नाही अशा पद्धतीने. वाईट वाटलं पण जाऊ द्या आता. शेवटी पुढचा व्यक्ती जरा क्रॅक असेल डोक्यात, त्याला आपण काय करणार आहे नाही का. नाही तर बापरे, माझ्यासाठी एवढं कोणी केलं असतं ना तर मी तर 10 वेळेस पाया पडले असते दिवसातून. हाय, एवढं प्रेम कसं काय करू शकतो कोणी. बरं जाऊ द्या. तर चला आता आम्ही फिरायला जाणार आहे ना, तेव्हा तुम्हाला नेते. कुठं जाणार आहे ते सांगू. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जेव्हा फिरायला जाऊ आम्ही बाहेर तेव्हा कंटिन्यू करू 2-3 मिनटाचा व्हिडिओ अजून. तर तुम्ही कंटिन्यू करा. तर फ्रेंड्स चला, आम्हाला हे कात्रज तलावचा झेंडा बघायला जायचं आहे आणि फिरायला पण. आमचं दर संडे असतो फिरण्यासाठी. तर मयंकला सुट्टी नसते, परत फक्त संडेची सुट्टी असते, त्यामुळे त्याला फिरायला घेऊन जात असते. तर आमच्या घरापासून खूप छान दिसत होता, तिथून शूट केला. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आत्ताशी आवरलं आमचं, सगळे कामं आवरले आणि नंतर आराम केला आम्ही दुपारी थोड्या वेळ. आता मयंकचं बी आवरून दिलं. बघा मयंक कसं दिसतो सांगा. तोंड कायला काढतो? हे काय चाबी ती आपल्या गाडीची. हे काय. तर आता आमचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे फिरायला जायला. आणि असं वाच तसं नसतं करायचं. तर आवरा, चला निघा मग आता. चला निघायचं. कुठं जायचं पहिले? इकडे जाऊ ना. हा महत्वाचं सांगायचं होतं. खूप जण विचारत होते लाडक्या बहिणीचे पैसे आले का. थांब ना, थांब नको लटकू. लाडक्या बहिणीचे पैसे आले का, लाडक्या बहिणीचे पैसे आले का. तर मागच्या महिन्याचे आले होते आणि या महिन्याचे 2 दिवसापूर्वीच आलेले आहेत. तर जायचे आता ATM मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे. मयंकला कपडे घ्यायचे. मयंकला कपडे आखूड व्हायला लागले. मयंक मोठा झाला आता. अरे बापरे बापरे. मग ते आपल्याकडे किती, तुझ्याकडे 10,000 आहेत, अजून 10 झाले 20,000. हो 10,000 देते आपल्याला लाडक्या बहिणीचे. किती. तर मयंकला कपडे घ्यायचे. मयंकचे कपडे सगळे आखूड व्हायला लागलेत आता त्याला. चला निघू आता. बघा मी किती मोठा गंध लावलाय. चला चला. तर फायनली आम्ही घरातून निघालो आणि डायरेक्टच ATM मध्ये आलो. खूप जण मला विचारत होते ताई लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही का. तर लाडक्या बहिणीचे पैसे मागच्या महिन्याचे आले होते ते तर मी काढलेच होते. पण त्याच्यानंतर या महिन्याचेही सुद्धा मला पैसे आलेले. ज्या दिवशी माझं यूट्यूबचं पेमेंट आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे आले. म्हणून म्हणलं चला ते पण काढून घ्यावं. त्यामुळे ATM मध्ये गेली आणि लाडक्या बहिणीचे पैसे काढून आणले. तर कोणाकोणाच्या लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे पैसे आलेले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच आले तर आले पण काही एवढा आनंद नाही बाबा. महागाई पण तेवढी वाढलेली आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीच्या पैशाचं काही खरं नाही. तर हे बघू शकता 1,500 फायनली मी काढलेले आहेत जे की या महिन्याचे आले होते माझे. अशा पद्धतीने लाडक्या बहिणीचे पैसे आपले आले रे बाबा. लाडक्या बहिणीचे पैसे आले ना माझे बी आले. किती आले? 3,000. तुला 3 कसे आले? मग मागच्या महिन्याचे या महिन्याचे नाही, मला मागच्या महिन्यात आले. मला पण आले. मग मी काढले नव्हते ना त्या दिवशी काढले ते 1,500 ना. आज 1,500 काढले. चला द्या. मी आयब्रो करायला आलोय. थोडंसं सुंदर दिसायला लागतं.
हो तुम्ही किती सुंदर दिसता हिरोईनी सारखी. काय बाई आता सांग. हे बघा माझी मैत्रीण हिरोईन सारखी दिसते का नाही सांगा बरं. नाही ग बाई. नक्की कमेंट करून सांगा. नकोय बाई गप बसते. हॅलो. गोल गोल घुमाव. मयंक खेळतोय इथं बसली. आयब्रो करायला आली होती मी. आयब्रो वगैरे केले. आता निघणार आहे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचे. तर हे बॅकग्राऊंड आहे ना, जे लोक जुने सबस्क्रायबर आहेत माझे ते ओळखतात. काय झालं, हे सगळे असले मॅटर झाले ना, त्यामुळे नको वाटतं व्हिडिओमध्ये त्यांना. कारण काय बिना कामाने लोक नाव बदनाम करतात. काही घेण्यात देण्याचे काही व्हिडिओ बनवतात. इकडे वा, इकडे वा, इकडे वा. त्याच्यामुळे मग मला पण नको वाटते त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायला. नाहीतर सांगितलं असतं. बाकी राहिली गोष्ट, ज्या मैत्रिणी होत्या माझ्या जुन्या त्या आता बी आहेत, कुठं गेल्या नाही. फक्त एवढं आहे की सोशल मीडियावर नको आता त्यांना. चला जायचं आपल्याला, निघा. दीदी देऊन दे बेटा, देऊन दे, देऊन दे, नको रडो, देऊन दे. मग लहान लेकरं भेटलं का असेच भांडणं होता यांचे, है ना. या लेकरांमुळं आपले भांडणं लटकतात. कळतही होतं ना कधी कधी असं. चला मग निघतो आता आम्ही. आम्हाला जायचंय झेंडा पाहायला. पेट्रोल भरायचंय गाडीत, निघायचंय आता झेंडा पाहायला. कात्रज तलावचा लय मोठा झेंडा आहे तिथे. नाही गेला ना, बघा ना, त्याला जा म्हणली तर नाही, नको म्हणलं. एवढं सकाळी नाही जात म्हणला मी. आता तिथं येते, याला काय खायचंय ते खाऊ घालते आणि जातो आम्ही घरी. मग आज काही फिरायचं मूड नाही माझा. हा चिकन खातो का? हा चिकन नाही खात, काय करावं खायचं. चला, फायनली आम्ही इकडे आलेलो होतो आणि हा सर्वात म्हणजे कात्रजचा सर्वात मोठा झेंडा आहे अख्ख्या कात्रजमध्ये. कात्रज तलावला हा मोठा झेंडा फडकत असतो. तर आज एवढी गर्दी होती 26 जानेवारीची, बापरे, पाय ठेवायला जागा नव्हती खूप. हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड, हे बघा आमची छोटीशी फॅन भेटली आहे, किती क्यूट आहे. दीदी आली आणि मयंकला ओळखते म्हणे, व्हिडिओ वगैरे बघते. मग तिचे मम्मी पप्पा पण आहेत सोबत. ती खूप फॅन आहे, माझे व्हिडिओ बघते. है ना, आवडतं तुला? अगं बाई, पप्पी दे मग. हा, असं सपोर्ट करायचा आमच्या मयंकला. व्हिडिओ रोज बघायचा. आम्हाला कात्रज तलावला. मला घेऊन जातो ना तुझ्या घरी. तू येते का आमच्या घरी? चल ना. माझ्यासोबत खेळायला तुझ्या घरी. हो बर. हे मयंक इकडं खाण्यामध्ये फुल वेचते. दीदी भेटली आणि व्हिडिओ बघते. तिचे मम्मी पप्पा पण आहेत सोबत. त्यांना नाही यायचं. चला मग, बाय बाय. थँक्यू, लव यू. चला बाय बाय. नेक्स्ट टाइम आपण ना. बाय. हा येईल. यूट्यूबवरची एक सबस्क्रायबर ताई भेटले होते. त्यांची मुलगी आमचे व्हिडिओ खूप आवडीने पाहते असं सांगत होते आणि मयंकला ही चॉकलेट पण दिली. खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर असे ओळख देतात ना लोक, त्यावेळेस खूप वेगळं वाटतं. आणि काही काही लोक आहे ना उगाच आम्हाला बदनाम करत फिरतात, म्हणून मला आवडत नाही. आणि मी जास्त बाहेर गेली की स्कार्फ वगैरे बांधत असते, कारण खूप लोक ओळखतात मला कात्रजमध्ये. तर इकडं आम्ही फायनली सर्वात अगोदर गेल्या मयंकला आधी काहीतरी खाऊ पिऊ घातलं, कॉफी वगैरे पेली आणि त्याच्यानंतर इकडे आलो कात्रज तलावला. तर तो झेंडा घेऊन मागत होता. शाळेत तर गेला नाही, पण मग त्याला झेंडा वगैरे घेऊन दिला मी. त्याच्यानंतर थोड्या वेळ तो खेळला आणि अशा पद्धतीने आमचा संडे एन्जॉय झाला. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि इथं मयंकला एक खेळणं वगैरे पाहिजे होतं. म्हणजे दरवेळेस आम्ही कुठं फिरायला गेलो की एकतर त्याला खायला किंवा खेळणे लागतच असतात. तर मी त्याला खेळणे वगैरे घेऊन दिले. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. तर काही काही लोक आहे ना असं नावं ठेवतात की पोराला उपाशी ठेवते किंवा पोराला या गोष्टीची कमी करते, त्या गोष्टीची. तर तुम्हाला सांगू का, सिंगल मदर होणे सोपं नाही. सगळी जिम्मेदारी माझ्यावर आहे. सगळं काही मी करते आणि होईल तेवढं माझ्या पोराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या प्रत्येक इच्छा गरजा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते. पण लोकांना काय आहे ना सगळं असंच दिसतं
असू द्या, लोकांना दाखवत बसलं ना तर लोक असे नावं ठेवतात तसे नावं ठेवतात. आम्हाला माहिती आहे कसे आम्ही जगतो आणि कसे काय राहतो आम्ही. ठीक आहे, तर इथं मी त्याला खेळणं वगैरे घेऊन दिलं. त्याच्यानंतर मला सिम कार्ड घ्यायचं होतं. मला सिम वगैरे बंद करून टाकायचे, नको कोणाच्या राड्यात, सगळ्या मॅटरमधून बाहेर निघायचं आणि सुखाचं आयुष्य जगायचे. त्यामुळे मी सिम कार्ड बंद करणार आहे. आता हे जे आहे ऑलरेडी माझ्याकडे ते सिमचा नंबर दुसरा, म्हणजे दुसरी नवीन सिम घेतलेली आहे मी. ते सिम लवकरच टाकून हे सिम मी बंद करणार आहे जे ऑलरेडी आहे, कारण खूप जणांचे कॉन्टॅक्ट येतात, मला ते अजिबात आवडत नाही. नंतर इथं मयंक परत पाणीपुरी खायचा बोलत होता, तर त्याला पाणीपुरी घेऊन दिली आणि त्याने पाणीपुरी खाते तोपर्यंत मला साईडला एक वजन काटेवाले बाबा दिसले. तसं ते गुंडाळून चालले होते, म्हणजे ठेवत होते ते. परत मी त्यांना म्हटलं मला वजन मोजायचं आहे, त्यामुळे त्यांनी ते परत काटा बाहेर काढला आणि नंतर मी वजन मोजला इथं. तर मला विचारत होते कोणी की ताई तुझं वजन किती आहे सांग. तर बघू शकता, हे बघा इथं कॅमेऱ्याने किती दिसतंय बघा, सांगा बरं. बाबा म्हणत होते आहे 45-46, तर तसं तर माझं वजन 40च्या पुढं काही जात नव्हता आणि टेन्शनमुळे तर अजूनच कमी झाला होता. त्यानंतर मी मयंकचं पण वजन मोजून घेतला, माझा पण वजन मोजून घेतला. माझा आता 45-46 आहे म्हणले बाबा आणि मयंकचं बी 18-19 आहे. तर अशा पद्धतीने आम्ही वजन मोजलो आणि आलो घरी. मला कशाला काय सांगतो बाबा, ते बघा आपटलं का काय, आपटलं लागलं का? हे मयंकला रात्रीचा बी गॉगल लागतो सांगा. आई शपथ बाई गं, माझ्या मैत्रिणीला त्या दिवशी इडल्या दिल्या ना, हे डबा घेऊन आली. काय आता फ्रीजमध्ये मयंकला आहे ना फिश आवडते म्हणे, फिश फ्राय करून द्यायचं आहे. आता याला फिश फ्राय करून द्यायचं आहे. फिश आणली, मला तर नाही आवडत फिश. हे मला नाही आवडत, तुलाच आवडते. मयंकला लय आवडते फिश, मला नाही आवडत. चला प्यायचं पाणी आलं, मी प्यायचं पाणी भरून आणते पटकन. आता आम्ही पोचलोय घरी. फक्त चिकन आवडतं मला, फिश नाही आवडत. तर अशा पद्धतीने आमचा आज फुल डे एन्जॉय झालेला आहे. संडे वाटलं नव्हतं आम्ही जाऊ की नाही जाऊ, असं काही इच्छा नव्हती. आज माझा मूड नव्हता फिरायचा, मयंकचा मूड होता फिरायचा, नाही का है ना? हां, तर चला आता आम्ही फिरून आलेलो आहे. आजचा दिवस असा गेला आमचा. हा शेवटचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मयंक तुम्हाला दिसतोय. इथून पुढं या चॅनलवर मयंक दिसणार नाही, ठीक आहे? तर चला मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. मग मज्जा केली ना फुल? काय काय घेतला? झेंडा घेतला आणि एक ट्रेन, झेंडा आणि एक ट्रेन. हां, मग झालं का एन्जॉय तुया? आता नेक्स्ट संडेला आता कपडे घ्यायचे तुला. हां, नेक्स्ट संडेला. पप्पी घे. अगं बाई बाई, बस बस बस, अय बस, आवरलं. पाणी चाललं जाईल प्यायचा, पाणी चाललं जाईल म्हणून आधी प्यायचं पाणी आणून घेतलं खालून. लय वरच्या मजल्यावर पाणी आणावं लागतं, बापरे लय दम लागतं खालून पाणी आणायला. तर काय राडा काढतोय तू आता? बसू दे मला. म्हणलं आधी पाणी आणून घ्यावं प्यायचा, नाही तर पाणी गेलं ना तर मग वांदे होतात. हा, मयंक म्हणतो, मयंक गाडी देऊन द्यायची नाही का बरं? मला द्यायची गाडी, मला गाडी लागते. कशाला लागते? आपली गाडी ती. कशामुळे तुला गाडी लागते? पण आपली गाडी आपली. पण टोचन दे, तसं नको करू. तुला गाडी कशाला लागते सांग पहिले. आपली गाडी ती आवडते मला ती गाडी. मयंक म्हणतो काय मम्मी आपल्याला फिरायला आणि शाळेत वगैरे आणायला सोडायला, मग गाडी नसल्यावर कसं करशील? गाडी देते म्हणले की याला टेन्शन आलं, गाडी नसल्यावर कसं करशील? म्हणलं भाऊ आपण लगेच दुसरी गाडी घेऊ, सेकंड हँड का होईना घेऊ. पण आपण ही नाही घ्यायची काय, आधी सांगतोय दुसरी घ्यायची गाडी, स्कूटी पांढरी. बर, तर आमचे पैसे भेटले की आम्ही पांढरी स्कूटी घेऊ. आता नाही तर ही घ्यायची ग्रीन ग्रीन ग्रीन. हां ग्रीन ला जाऊ दे, हे देऊन टाकते. पैसे नाही देत म्हणतात ना, पण ते आपण कसं काय गाडी नाही घ्यायची? द्यायची, नाही द्यायची, नाही द्यायची. तुला शाळेत सोडायला रिक्षा लावून टाकेन. नाही का? मला रिक्षात नाही आवडत, गाडीवरच आवडते. चला असं म्हणतो बाबा आता मयंक. तर असा विषय आहे, त्याला गाडीवरच मयंकला झेंडा घेऊन दिला. वंदे मातरम, हे आपल्या भारत माताची शान. काय? तर जय हिंद. जय हिंद जय हिंद. तर मयंकला गाडी पाहिजे. मयंक म्हणतोय गाडी देऊ नको. बघू आता काय करायचं. तर चला मग बाय बाय. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. बाय बाय.